पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य चौकाला लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव देण्यात आले असून हा नामकरण सोहळा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते बुधवारी पार पडला। आमदार कर्डिले यांनी करंजी गावासाठी भरीव असा विकास निधी दिला। करंजी गावच नव्हे तर संपूर्ण राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेले विकास कामे गोरगरिबांचे प्रश्न जाणून घेणारे आणि सर्वसामान्य व्यक्तीला नेहमी मान सन्मान देणारे आमदार शिवाजी कर्डिले यांचे कार्य अविरत राहावे म्हणून करंजी येथील राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या बायपास चौकाला आमदार कर्डिले यांचे नाव देण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आणि हा नामकरण सोहळा बुधवारी पार पडला। यावेळी उत्तरेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, ज्येष्ठ नेते बाबा पाटील खरसे, उद्धवराव वाघ, माजी सभापती संभाजी पालवे, भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, मार्केट कमिटी संचालक वैभव खलाटे, युवा नेते कुशल भापसे, सरपंच श्रीकांत आटकर, माजी सरपंच सुनील साखरे, महादेव कुटे, शिक्षक नेते विजय अकोलकर, माजी चेअरमन अशोक अकोलकर, आबासाहेब अकोलकर, संचालक सुभाष अकोलकर, संतोष अकोलकर, युवा नेते बंडू पाठक, चेअरमन नंदकुमार अकोलकर, भैया बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अरोळे, प्रशांत अकोलकर, राहुल अकोलकर, प्रदीप टेमकर, युवराज जोगदंड, अजहर पठाण, रावसाहेब लोहकरे, बाबासाहेब मोरे, शेखर मोरे, भाऊ आयरमन, शंकर टेमकर, महादेव नजन, बबन अकोलकर, आसाराम अकोलकर, उत्तम अकोलकर, बबन अकोलकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मान्यवर यावेळी उपस्थित होते। युवा नेते अक्षय कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे देखील करंजी ग्रामस्थांच्या वतीने पेढे देऊन अभिनंदन करण्यात आले। उपस्थितांचे आभार पत्रकार विलास मुखेकर यांनी मानले। करंजवाडी आणि पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ, महिला, माता भगिनी, सर्व गावातील आणि परिसरातील ज्येष्ठ मान्यवर कार्यक्रमाला येत असताना प्रथमतः करंजी गावाचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी जो आपला नगर पाथर्डी मुख्य रस्ता आहे म्हणजे कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग, या ठिकाणी करंजी गावातील मुख्य चौक या चौकाला आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांचं नाव दिलं। याबद्दल सर्व करंजी गावकऱ्यांचे व धन्यवाद। मी आपला सदैव ऋणी राहील। प्रतिनिधी मयूर मुखेकर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।